तर कोल्हापूरच्या शिरोलीमधील लैंगिक शोषण प्रकरणी आरोपीला हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलेला आहे। आरोपी शाहिद सनदेला चोप देतानाचा व्हिडिओ हा समोर आलाय। मुलीचं लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी सुद्धा या शाहिदनं दिली होती। तर दृश्य आपण पाहतोय, मुलीचं लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी या शाहिदनं दिली होती। त्याला तिथल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलेला आहे आणि हा मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। त्यानंतर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाहिदला पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। पोलिसांचा या प्रकरणाचा तपास सुरू आहे। शाहिदचा मित्र शाहरुख याचा तपास पोलीस करतायत। अमरावती सारखंच प्रकरण हे कोल्हापुरात घडलं आणि कोल्हापुरातल्या शिरोलीमधील लैंगिक शोषण प्रकरणी इथले हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि या कार्यकर्त्यांनी शाहिदला चोप दिलाय। चोप देऊन त्यानंतर या शाहिदला पोलिसांच्या हवाली करण्यात आलाय। दरम्यान शाहिदला चोप देतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे, त्याला पोलिसांच्या हवाली केलेला आहे। पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करतायत। या प्रकरणामध्ये आणखी एक गुन्हेगार असलेला शाहिदचा मित्र शाहरुख हा सध्या फरार आहे आणि त्याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे। तर या प्रकरणी कोल्हापुरातील राजकीय नेते आक्रमक झालेले आहेत आणि हे सर्व राजकीय नेते आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत। या ठिकाणी बैठक सुरू आहे। कोल्हापुरातल्या शिरोलीमधील लैंगिक शोषण प्रकरणी बैठक सुरू आहे। कोल्हापुरातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिक या बैठकीला उपस्थित आहेत। शाहिद नावाच्या एका तरुणींचे व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करायचा प्रकार हा समोर आलेला आहे आणि या प्रकरणी कोल्हापुरात बैठक सुरू आहे। या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्यातील शहरातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिक हे उपस्थित आहेत। तर आरोपी शाहिदनं या संपूर्ण प्रकरणानंतर माफीनामा सुद्धा दिलेला आहे, माफी मागितली आहे, ती ऐकूयात। माझे अनेक हिंदू मुलींचे संबंध होते, शारीरिक संबंध होते व त्यांचे फोटोज अश्लील फोटो व्हिडिओ मी माझ्या फोनमध्ये ठेवलेले माझ्या मर्जीने मी आता डिलीट करतोय। सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे व इथून पुढे मी कोणत्याही हिंदू मुली किंवा महिला असो त्यांच्या नादाला नाही लागणार। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमरसिंह, दिवसभरात या प्रकरणी काय काय अपडेट समोर आली आहे? अमरसिंह यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र कोल्हापुरामध्ये हा प्रकार घडल्यानंतर कोल्हापूरकर आक्रमक झाले। कोल्हापूरकरांनी आधी शाहिदला चोप दिला, त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे आणि आता कोल्हापुरातील सर्वच क्षेत्रातील मान्यवर यांची बैठक सुरू आहे। पोलीस स्टेशनमध्ये ही बैठक सुरू आहे। पोलिसांनी या प्रकरणी कडक कारवाई करावी अशी मागणी सुद्धा या सर्वांनी केल्याची माहिती समोर येते आहे। शाहिदनं तरुणींचे व्हिडिओ बनवून या तरुणींना ब्लॅकमेल केल्याचं समोर आलेलं आहे। या प्रकरणी कोल्हापूरकरांनी त्याला चोप दिला, पोलिसांच्या स्वाधीन केलं। त्याचा एक मित्र हा अद्यापही फरार आहे, त्याचाही पोलीस शोध घेत आहेत। कोल्हापुरातील शिरोली या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे। शाहिदनं तरुणींचे अश्लील व्हिडिओ बनवले आणि ते ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत। अमरसिंह, या संपूर्ण प्रकरणी आज दिवसभरात काय काय नेमक्या घडामोडी घडल्यात? गेल्या 3 दिवसापेक्षा जास्त दिवसांनी या प्रकरणामध्ये पोलिसांनी पहिल्यांदा सहकार्य केलं नाही अशी भावना या एसपी ऑफिसच्या कार्यकर्त्यांनी एसपीच्या पुढे व्यक्त केली, जिल्हा पोलिसांनी व्यक्त केली आहे। आता त्याला कोणत्याही परिस्थितीत गावामध्ये स्थान देऊ नये, त्याचबरोबर कोल्हापुरातील सर्व याचे पाळेमुळे मोडून काढण्यासाठी हे प्रयत्न करावा अशी एक मागणी जोर धरत आहे। कोल्हापुरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते, त्याचबरोबर शिरोली येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि शिरोली ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झाले। मोठ्या प्रमाणात फौजफाटाही पोलिसांचा आहे।
कारण एकच शिरोलीकरांची आणि ग्रामस्थांची सगळ्यांची एकच मागणी आहे की त्याच्या घरावर बुलडोजर चालला पाहिजे. त्यासाठी हा सर्व आता बैठक चालू आहे. जगदीश सर. जे मात्र अमरसिंह त्याचा मित्र यातील एक आरोपी शाहरुख हा अद्यापही फरार आहे. त्याचा तपास कसा सुरू आहे? हा दुसरा आरोपी जो आहे, संशयित आरोपी आहे, तो गेल्या काही दिवसापासून फरार आहे. परंतु हा आरोपी आता लवकरात लवकर पोलिसांनी पकडावे, त्याच्यावर कारवाई करावी. कारण त्याच्या मोबाईलला, त्याच्या लॅपटॉपला असलेले व्हिडिओ आहे, त्यामुळे कारवाई व्हावी आणि ह्या महिला भयभीत ज्या होईल त्यामुळे मोठ्या प्रमाणात काही ना काहीतरी वाईट घडू शकते. यासाठी पोलिसांनी एक मोठ्या महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी आणि त्यांच्या मार्फत चौकशी करावी अशी मागणी होते. जगदीश. ठीक आहे अमरसिंह, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तरुणीचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल हा शाहिद करत होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याला आता ताब्यात घेतलेला आहे आणि पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरू आहे.